नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत। आज आपण पराधीन ही नीलकृष्ण देशपांडे यांची कविता अभ्यासणार आहोत। पराधीन म्हणजे जो इतरांच्या अधीन आहे, जो दुसऱ्याच्या अधीन आहे आणि असा आपला हा मनुष्य जन्म आहे, याचं भान यावं यासाठी कवीचा हा सगळा कवितेचा खटाटोप। बघा कवी काय म्हणतायत। नाही जीवाचा भरोसा, नाही देहाचा भरोसा, आरे आयुष्य आपले फक्त अस्तित्वाचा ठसा। नाही जीवाचा भरोसा, नाही देहाचा भरोसा, आरे आयुष्य आपले फक्त अस्तित्वाचा ठसा। होता मातेच्या गर्भात तेव्हा किती सुरक्षित, पराधीन परी जीने बंदिवान कैदे जसा। जन्म होता पाठी लागे नाना व्याधी घोर चिंता, जन्म भरया यातून तुझी मुक्तता मानसा। जन्म भरणा यातून तुझी मुक्तता मानसा। मोहपाशाचा पडला आता कायम विळखा, सारे वाटती आपले दुःख एकट्याने सोसा। क्षण एक एक असे जीवनाची ती कसोटी, प्राणाभोवती कधीही पडे मरणाचा फासा। सूर्योदय हा आपुला, सूर्यास्ताचे कुणा ठावे, हृदयाच्या स्पंदनाला फक्त श्वासाचा दिलासा। किती आले आणि गेले नाही जग हे थांबले, हा तरी कामे शेवटी जशी आला तिथे जासा, जाशी आला तेथे जासा। अशा प्रकारे या कवितेत एकंदरीत कवी जगण्या मरण्याचं, माणसाचं जे अस्तित्व आहे हे केवळ एका श्वासावरती आधारित आहे आणि ते त्याला माहीत नसलेलं, त्याच्या हातात नसलेलं असं आहे। परंतु मनुष्य असा जगतो की ज्याला जणू काही तो अजर अमर आहे, त्याला कधी मरायचंच नाही। म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात, नाही जीवाचा भरोसा, नाही देहाचा भरोसा, आरे आयुष्य आपले फक्त अस्तित्वाचा ठसा। हे जे माझं शरीर आहे याचा सुद्धा मी भरोसा घेऊ शकत नाही, मला माझ्या जीवाचाही भरोसा नाही आणि केव्हा माझा पंचप्राण निघून जाईल आणि केव्हा माझं शरीर मृत होईल हे मी सांगू शकत नाही। किंवा बसल्या या ठिकाणीच मला कुठली एखादा आजार होऊन मला उठणंसुद्धा असह्य होऊन जाईल, असा कुठलाही क्षण आयुष्यात केव्हाही आणि कुणाच्याही येऊ शकतो। मग आपलं आयुष्य हा केवळ अस्तित्वाचा ठसा आहे। आपण आईच्या गर्भात होतो त्यावेळेस आपण सुरक्षित होतो, आपल्याला कुठली चिंता नव्हती, काळजी नव्हती। तो 9 महिन्याचा काळ हा पूर्णतः आपण बिनधास्त होतो। आई जे अन्न खाणार पिणार ते आपल्याला सगळं काही मिळत होतं, अगदी खाण्याची पण तस्ती घेण्याची गरज नव्हती आपल्याला। आपल्या तिचा जो श्वास आहे त्या श्वासावर ते आपण जगत होतो आणि ती जे अन्न ग्रहण करत होती त्याचा जो अर्क आहे तो ती आपल्याला देत होती। अशा प्रकारे आपलं ते जगणं सुरक्षित होतं। पण ज्यावेळेस आपला जन्म झाला त्यावेळेस मात्र आपण पराधीन परिजीने बंदिवान कैदी जसा। परंतु ते सुरक्षित असणारं जगणंसुद्धा एखाद्या कैदेसारखं होतं, एखाद्या तुरुंगात व्यक्तीने राहावं अशा प्रकारचं ते जगणं होतं। आणि जसा माणसाचा जन्म होतो तसं त्याला वाटतं मी आता मुक्त झालेलो आहे, मी या कारागृहातून बाहेर पडलेलो आहे। परंतु जसा जन्म होतो तसा त्या व्यक्तीच्या मागे नाना चिंता, घोर चिंता आणि व्याधी लागतात। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता माणूस सतत वाहत असतो। मग यामध्ये अगदी पूर्वी तरी एका जो संसारामध्ये प्रापंचिक माणूस असेल त्याला ते सगळं अनुभवावं लागत होतं। परंतु या ठिकाणी मात्र आता अगदी लहान मुलं असतील जे शाळेत जातात त्या मुलांच्या वाट्याला सुद्धा हे सगळं आलेलं आहे। तर या ठिकाणी कवी म्हणतात, मोहपाशाचा पडला आता कायम विळखा, सारे वाटती आपले दुःख एकट्याने सोसा। आपल्याला सगळं असं वाटतं की हे सगळं माझं आहे, हे सगळं मी उभं केलेलं आहे, परंतु असं काहीच नसतं। सगळे माझे आहेत, सगळेच माझ्यासोबत आहेत। आपलं कुटुंब, आपला परिवार, आपले नातेवाईक, जरी आपल्याला तो भास आपल्याला होत असला तरी ज्याच्या वाट्याला दुःख आलं ते त्याला एकट्याला आणि एकट्यालाच सहन करावं लागतं। परंतु मोहाचा पाश इतका असतो, ममता माणसाची इतकी असते की त्याला सगळं काही आपलं वाटतं आणि तो इतरांसाठी स्वतःचं आयुष्यभर तो कष्ट करत राहतो, राबत राहतो। त्याला त्याचं जगणं हे त्याचं कळतच नाही, कारण त्याच्या भोवती हे मृगजळ जे आहे, मोहाचा जो पाश आहे हा कायमस्वरूपी
पडलेला असतो. एक एक क्षण जो आहे तो जगण्याची कसोटी घेणारा असतो. असं म्हटलं जातं की आयुष्य म्हणजे जगणं म्हणजे एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे. मग प्रत्येक क्षण माणसाच्या जगण्याची कसोटी घेत असतो. प्रत्येक क्षणाला त्याला कुठली ना कुठली परीक्षा द्यावी लागते. अगदी लहान मुलं जरी असतील, आताचं युग जर पाहिलं, आताच्या समाजाचा जर आपण विचार केला तर अगदी नर्सरी KGला ॲडमिशन घेण्यापासूनच्या त्यांच्या ज्या स्पर्धा सुरू होतात ते अगदी कायमस्वरूपी तो हयात आहे तोपर्यंत त्याचं स्पर्धेच्या जगात त्याला टिकण्यासाठी सतत कार्यशील प्रयत्नशील राहावं लागतं. प्राणातभोवती कधीही पडे मरणाचा फासा. आणि असं असताना आयुष्यात शेवटचा क्षण कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. आपल्या प्राणाभोवती केव्हाही आपल्याला मरणाचा फासा पडू शकतो. म्हणजे केव्हाही हे जगणं जे आहे, जीवन जे आहे हे संपुष्टात येऊ शकतं. सूर्योदय हा आपला सूर्यास्ताचा कुणा ठाव. जर आजचा सूर्य उगवला आहे, जर मी तो बघू शकत आहे तर ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्या परमेश्वराचे, त्या ईश्वराचे, या अज्ञात सृष्टीकर्त्याचे आपण आभार मानायला हवेत की मी आजचा सूर्योदय पाहिला. सूर्यास्ताचा आपण भरोसा ठेवू शकत नाही किंवा सूर्यास्ताची आपण ग्वाही देऊ शकत नाही की मी संध्याकाळचा सूर्यास्तसुद्धा बघू शकेल. कारण हृदय जे चालतं आहे, या हृदयामध्ये येणारा जो श्वास आहे आणि जाणारा जो श्वास आहे यावरती सगळा काही हा खेळ सुरू आहे. येणारा श्वास आला आणि परत वापस आलाच नाही जाणारा गेल्यानंतर, तर श्वासोश्वास थांबला की तुमचं जीवन क्षणार्धात थांबून जात असतं. किती आले आणि गेले नाही जग हे थांबले. आणि कुणी गेल्यामुळे कुणाचं आयुष्य थांबत नाही. या जगावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही. असे कितीतरी आले, मोठे मोठे राजे आले असतील, महाराजे आले असतील, कितीतरी देवदानव आले असतील आणि सर्वसामान्य माणसं आले असतील, परंतु कोणी गेल्यामुळे कुणावरही काहीच त्याचा प्रभाव पडत नाही. 4-2 दिवस लोक रडतात आणि पुन्हा त्यांचं जे जगणं आहे, जो नित्यक्रम आहे तो त्यांचा चालू होतो. आपण रिकाम्या हाताने येतो आणि आपल्याला रिकाम्याच हाताने वापस जावं लागतं. इथे आपण काहीही घेऊन येत नाही आणि जातानाही आपल्याला काहीच सोबत नेता येत नाही. असं हे सगळं जगणं आपलं पराधीन असतं. आणि असं असूनही, याची प्रत्येकाला जाणीव असूनही माणूस फक्त धावत असतो. तो काय धावत आहे, तो काय शोधत आहे हे त्याला सुद्धा कळत नाही. या ठिकाणी ही कविता तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जाते की आपल्याला आपल्या जगण्याचा विचार करणं गरजेचं आहे. मी जन्माला आलो आहे तर माझी ध्येय उद्दिष्ट काय आहेत, मी काय केल्यानंतर मला खऱ्या अर्थानं सुखाची, आनंदाची, जे अलौकिक सुख असं म्हणतं, ज्याला पारलौकिक सुख असं म्हटलं जातं, त्या सोचा शोध घेणं नितांत गरजेचं आहे. आणि हा शोध आपण आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून सहजपणे घेऊ शकतो. आपल्या आत आपला प्रवेश पिंडी ते ब्रह्मांडी याचा शोध घेऊन आपण ते अध्यात्म जे आहे त्याला आपण किंवा स्वला आपण आपल्या जाणवू शकतो. आणि तोच प्रयत्न किंवा तोच भाव या ठिकाणी कवीलाही व्यक्त करायचा आहे. अशा प्रकारे या कवितेचा आपल्याला भावार्थ या ठिकाणी बघता येईल. धन्यवाद.